भूमीवर मानाची राज्यामधील 3ऱ्या क्रमांकाची पालखी म्हणून पैठणच्या संत एकनाथ महाराजांच्या पालखीला मान आहे आणि उद्या संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरला मार्गस्थ होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर पैठण संस्थानकडून तयारी सुद्धा करण्यात आली आहे। त्याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन जिरे यांनी। पाहूया। मानाची 3री पालखी समजली जाणारी एकनाथ महाराजांची पालखी आहे आणि याच पालखीचे प्रमुख आहेत गोसावी महाराज आपल्या सोबत आहे पालखी प्रमुख। आपण त्यांच्याशी संवाद साधूयात। काय सांगाल महाराज, उद्या पालखी निघणार आहे, पंढरीकडे प्रस्थान होणार आहे, कशा पद्धतीची तयारी आहे? जवळजवळ 100% तयारी होत आलेली आहे। यावर्षी 425 नाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचं वर्ष आहे। त्यानिमित्ताने यावर्षी संस्थानच्या वतीने नवीन चांदीची पालखी 11 किलो चांदी वजनाची केलेली आहे। त्या पालखीमध्ये उद्या 11 वाजता गावातील मंदिरात त्या पालखीचे पूजन होऊन साधारण 12 वाजता पालखीचं प्रस्थान होणार आहे। त्यावेळेला सर्व दिंडी प्रमुख बरोबर 39 दिंड्या आहेत। त्या 39 दिंड्या ते प्रमुख झेंडे विना वगैरे त्यांच्या गावातील मंदिरात येतील आणि गावातील मंदिरातून या पालखीचं प्रस्थान होऊन समाधी मंदिरात जाईल। समाधी मंदिरात 2 तास थांबून ते त्या ठिकाणी वारकऱ्यांचे भोजन होईल आणि भोजन झाल्यानंतर प्रस्थान ओट्यावर पालखी येईल साधारण 4-4:30 वाजता आणि अस्तमानला या पालखीचं प्रस्थान पैठणमधून चनकवाडीकडे होईल। कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, पैठण, छत्रपती संभाजीनगर।